नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण लेक्चर मी घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे संगणकावर आधारित महत्त्वाचे पॉईंट्स. चला तर मग स्टार्ट करूया. आणि ज्या काही एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होणार आहे. तर बघा मित्रांनो, वेबसाईटवरील जे आपण पहिलं पेज ओपन करतो त्या पेजला काय म्हटलं जाते? त्या पेजला म्हटलं जाते होम पेज. ओके, वेबसाईटवरील पेजचा जो पत्ता असते त्या पेजच्या पत्त्याला काय म्हटलं जाते? URL म्हटलं जाते. ओके, काय म्हटलं जाते? URL. त्याचा संगणकात वापरल्या जाणाऱ्या नंबर पद्धतीचे स्वरूप हे 0 ते 1 दरम्यान असते. लक्षात ठेवा, मोस्ट टाइम पी करा, 0 ते 1 दरम्यान असते. डेटाबेस हा काय आहे? तर डेटाबेस हा एक फाईलचा संग्रह असतो. जे ईमेल मागितलेले नसते मात्र अशा मिळालेल्या ईमेल्सला काय म्हटलं जाते? त्याला स्पॅम असं म्हटलं जाते. ओके, त्यानंतर ट्रोजन हॉर्स हा एक संगणकातील काय आहे? तर व्हायरस आहे, ट्रोजन हॉर्स. लक्षात ठेवा. त्यानंतर संगणकाच्या पेपरमध्ये विचारला जाणारा सर्वात जास्त प्रश्न म्हणजे CPU. संगणकाचा मेंदू कशाला म्हटलं जाते? तर संगणकाचा मेंदू CPU ला म्हटलं जाते. मग CPUचा फुल फॉर्म काय आहे? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा CPUचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर संगणकाच्या मेमरीला रॅम असं म्हटलं जाते. मग रॅम म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी. लक्षात ठेवा. ओके, एक आहे मित्रांनो रँडम ॲक्सेस मेमरी आणि एक आहे रोम, रीड ओनली मेमरी. दोन्ही फरक लक्षात ठेवायचे आहे. दोन्ही फुल फॉर्म लक्षात ठेवा. संगणक साक्षरता दिवस कधी असतो? संगणक साक्षरता दिवस हा 2 डिसेंबरला असतो. संगणकाच्या मेमरी बघू आपण. बाईट म्हणजे होते 1 किंवा 0. त्यानंतर बाईट म्हणजे होते 8 बीटचा बनते 1 बाईट्स. त्यानंतर बघा 1 किलो बाईट्स म्हणजे होते 1024 बाईट्स. 1 मेगाबाईट म्हणजे होते 1024 किलो बाईट्स. त्यानंतर बघा 1 गिगाबाईट म्हणजे होते 1024 मेगाबाईट. ओके, त्यानंतर बघा 1 टेराबाईट्स म्हणजे होते 1024 गिगाबाईट्स आणि 1 पेटाबाईट्स म्हणजे होते 1024 टेराबाईट. सो हा तुम्हाला पॉईंट इथं काय लक्षात ठेवायचा आहे? यावरती प्रश्न विचारला जाते. म्हणजे 1024 KB म्हणजे 1 MB होते. ओके, MB म्हणजे होते मेगाबाईट, असं लक्षात ठेवायचं आहे. संगणकाच्या पिढ्या दिलेल्या आहे समोर. मध्ये व्हॅक्यूम ट्यूबचा वापर करण्यात आला होता. दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टर वापरण्यात आले होते. तिसऱ्या पिढीमध्ये इंटिग्रेटेड सर्किट्स वापरण्यात आले होते. चौथ्या पिढीमध्ये मायक्रो प्रोसेसर यूज करण्यात आले होते. तर आताची जी 5वी पिढी आहे तिला म्हटलं जाते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा प्रश्न मला पण मेन्समध्ये विचारलेला होता की संगणकाच्या 5व्या पिढीमध्ये काय येते? तर ते येते AI म्हणजे होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 5 पिढ्या आणि त्यांच्या संबंधित माहिती जोड्या लावणीमध्ये विचारली जाऊ शकते. पहिला भारतीय सुपर कॅम्प्युटर भारताचा कोणता होता? तो होता मित्रांनो परम 8000. लक्षात ठेवायचं आहे, परम 8000 हा आपल्या भारताचा पहिला सुपर कॅम्प्युटर होता. संगणकाचा मेंदू CPU ला म्हटलं जाते. फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. संगणकामध्ये घडणाऱ्या सर्व कार्यांवर तो नियंत्रण ठेवतो. त्यानंतर सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने देशात आघाडी घेतली असून याबाबत स्वतंत्र विभाग स्थापन करणारं महाराष्ट्र देशातील कितवं राज्य ठरलं? पहिलं राज्य. काही करंट अफेअर्सचे पण प्रश्न मी मध्ये टाकलेले आहेत, ते लक्षात घ्या. महाराष्ट्र ठरलेलं आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या स्क्रीनवर खालच्या बाजूस दिसणाऱ्या पट्टीला काय म्हणतात? त्याला टास्क बार म्हणतात. प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर B2C, C2C आणि B2Bचा अर्थ काय होते? तर B2C म्हणजे होते बिझनेस टू कॉन्झ्युमर. मग C2C म्हणजे होते कॉन्झ्युमर टू कॉन्झ्युमर आणि B2B म्हणजे होते बिझनेस टू बिझनेस. लक्षात ठेवा. भारत देशातील इंटरनेट सुविधाला सुरुवात कधी झाली होती? 15 ऑगस्ट 1995. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. 15 ऑगस्ट 1995. मग कोण सुरू केलं होतं? BSNLने की VSNLने? तर हे सुरू केलं होतं मित्रांनो VSNLने, विदेश संचार निगम लिमिटेडने. आणि आपल्याला अलीकडेच माहीत आहे करंट अफेअरमधला प्रश्न की भारतात 5G म्हणजे 5th जनरेशनला सुरुवात कधीपासून झालेली आहे? नवी दिल्ली या ठिकाणी 1 ऑक्टोबर 2022 पासून. सायबर गुन्ह्याविरोधात CBIने एक ऑपरेशन पण चालवलेलं आहे. त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन चक्र. ठीक आहे. 7 आता विंडोज 7ची निर्मिती कधी झाली होती? विंडोज 7ची निर्मिती झाली होती 2009 मध्ये. विंडोज 10 कधी तयार झालं होतं? 2015 मध्ये. तर आता नवीन व्हर्जन आलेलं आहे विंडोज 11. तर विंडोज 11 कधीचं? 2021चं. यावरती प्रश्न राहील तुम्हाला. विंडोज 11 कधीचं आहे? 2021चं. बऱ्याचदा आपल्याला मोबाईलमध्ये OTP येतात. तर OTPचा फुल फॉर्म काय होतो? वन टाईम पासवर्ड. लक्षात ठेवा. OTPचा फुल फॉर्म होतो वन टाईम पासवर्ड. त्यानंतर www.mpc.government.in हे कशाचे उदाहरण आहे? तर या उदाहरणावरून आपण काय करू? सगळे पॉईंट समजून घेऊया याच्यामधले. तर बघा पेपरमध्ये कसं येते तुम्हाला की URL. आता पहा URLचा फुल फॉर्म मी तुम्हाला मगाशी पण सांगितला, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर.
URLचा फुल फॉर्म काय होते, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, लक्षात घ्या. मग URLचा वापर वेबसाईटचा पत्ता देण्यासाठी होत असतो. मग पी ठीक आहे, 2 डॉट्स आणि रेषा दिसत आहे आडव्या, त्याला प्रोटोकॉल म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, प्रोटोकॉल, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता बघा WW वर्ल्ड वाईड वेब, ठीक आहे, जो WW असते त्याला म्हणायचं वर्ल्ड वाईड वेब. MPSC ऑनलाईन हे काय आहे, हे सर्व्हर आहे, ठीक आहे, सर्व्हर आहे. कधी कधी फॉर्म भरताना म्हणतो ना आपण सर्व्हर डाऊन झालेला आहे. OV हे डोमेन असते, याला डोमेन म्हटलं जाते. आणि IN याला सब डोमेन म्हटलं जाते. पेपरमध्ये कसं इन खाली अंडरलाईन केली जाते आणि ते विचारते सांगा हे काय आहे वर्ल्ड वाईड वेब आहे, सर्व्हर आहे, डोमेन आहे की सब डोमेन आहे. याचं उत्तर आहे सब डोमेन. किंवा मग गव्हर्नमेंट खाली अंडरलाईन असलं तर याचं उत्तर असेल डोमेन. किंवा मग MPSC ऑनलाईन खाली अंडरलाईन असेल तर हे असते सर्व्हर. तर असे प्रश्न विचारले जातात. सो हे कव्हर करून घ्या. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर फुल फॉर्मही विचारला गेलेला आहे. IP ॲड्रेस, आता बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल IP ॲड्रेस. मग IP ॲड्रेसचा फुल फॉर्म काय होते, इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. लक्षात ठेवा, इंटरनेट प्रोटोकॉल एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. ATM, आता एक ATM आपलं पैसे काढण्याचं आहे, ऑटोमॅटेड टेलर मशीन. ॲसिन्क्रोनियस ट्रान्सफर मोड, ओके. सो नेटवर्क सिस्टीममध्ये फुल फॉर्म आहे ॲसिन्क्रोनियस ट्रान्सफर मोड, लक्षात ठेवा. त्यानंतर आता लॅन, मॅन, वॅन आणि पॅन याचे फुल फॉर्म बघून घेऊ आपण, महत्त्वाचे. आता काही फुल फॉर्म दिलेले आहे तुमच्या पुढे, ते फुल फॉर्म आपण लवकर कंप्लीट करू. लॅनचा फुल फॉर्म होते लोकल एरिया नेटवर्क, मॅनचा होते मेट्रोपॉलिटियन एरिया नेटवर्क, वॅनचा होते वाईड एरिया नेटवर्क आणि पॅनचा होते पर्सनल एरिया नेटवर्क. सो हे तुम्ही काय करून घ्यायचे, फुल फॉर्म पाठ करून घ्या. त्यानंतर बॉसचा फुल फॉर्म काय होते, तर बघा भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्युशन, भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्युशन, लक्षात घ्या. त्यानंतर द फुल फॉर्म ऑफ विंडो, आता विंडोज 11 10 आपण पाहिलेलं आहे, विंडोज 10 11 आपण बघितलं. तर वाईड इंटरॅक्टिव्ह नेटवर्क डेव्हलपमेंट फॉर ऑफिस वर्क सोल्युशन, हा विंडोजचा काय आहे, फुल फॉर्म आहे. आता ASCIIचा फुल फॉर्म विचारला आहे, ॲब्रिव्हिएशन ऑफ अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. याच्यावर खूपदा पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे. त्यानंतर ISCIIचा फुल फॉर्म काय होते, इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. तुम्ही हे लिहून घ्या आणि व्यवस्थित पाठ करा. त्यानंतर GISचा फुल फॉर्म होते जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, ठीक आहे. माझी जेव्हा मेन्स एक्झाम होती, PSI मेन्स एक्झाम, तेव्हा मी हे सगळे फुल फॉर्म काढलेले होते इंटरनेटवरून सर्च करून, ठीक आहे. तर GISचा फुल फॉर्म होते जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. W3C म्हणजे काय होते बघून घ्या एकदा, द वर्ल्ड वाईड वेब. W 3 वेळा आला, वर्ल्ड वाईड वेब. आणि C म्हणजे होते कॉन्झर्टियन, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे ऑटोमॅटेड टेलर मशीन, हा ATMचा फुल फॉर्म झाला, हा पैशाच्या बाबतीत. आणि एक ATM आहे नेटवर्कमधला, त्याचा आहे ॲसिन्क्रोनस ट्रान्सफर मोड. दोन्ही ATM तुम्हाला इथं लिहून दिलेले आहे. ISDN म्हणजे काय होते, फुल फॉर्म इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. त्यानंतर बघा पुढे दिला आहे फाईल अलोकेशन टेबल, FAT म्हणजे होते फाईल अलोकेशन टेबल. त्यानंतर बघा इज अ फाईल स्टाईल डेव्हलपमेंट फॉर पर्सनल कॅम्प्युटरमध्ये असते ते. त्यानंतर VSAT म्हणजे काय होते बघा, व्हेरी स्मॉल अपार्चर टर्मिनल, मोस्ट टाइम करा. TETचा फुल फॉर्म काय होते, टेस्ट एन्व्हायरमेंट टूल किट, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे FDMचा फुल फॉर्म फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. CDMAचा फुल फॉर्म होते कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस. त्यानंतर CBTचा फुल फॉर्म होते कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग, मोस्ट टाइम करा. त्यानंतर CGIचा फुल फॉर्म होते गेटवे इंटरफेस, लक्षात ठेवा. त्यानंतर APIचा फुल फॉर्म काय होते, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. मित्रांनो आपल्या मोबाईलवर कधी कधी होल्ट लिहून येते, तर मग होल्टचा फुल फॉर्म काय होतो, व्हॉइस ओव्हर लॉंग टर्म इव्हॅल्युएशन, व्हॉइस ओव्हर लॉंग टर्म इव्हॅल्युएशन, लक्षात ठेवा, लॉंग टर्म इव्हॅल्युएशन, ठीक आहे. IP म्हणजे होते आताच बघितलं इंटरनेट प्रोटोकॉल. त्यानंतर ARPचा फुल फॉर्म होतो ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल. त्यानंतर ICMPचा फुल फॉर्म होतो इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल, ठीक आहे. 2-3 वेळा बघून घ्या आणि लिहून घ्या, लवकर लक्षात राहते आपल्या. खाली आणखी महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहे. STTPचा फुल फॉर्म होते हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर SNMP म्हणजे होते सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल. SMTPचा फुल फॉर्म होतो सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, ठीक आहे. 2 गोष्टीत फरक आहे, क्लिअर करा. त्यानंतर WAP फुल फॉर्म होते वायरलेस ॲक्सेस पॉईंट. त्यानंतर HTML हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, ओके. ही परिभाषा 1993 शोधण्यात आली, 30 वर्ष झाले आहे 2023 त्यामुळे HTMLचा फुल फॉर्म आला. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज 1993. त्यानंतर WWचा शोध कोणा लावला, टिम बर्नर्स-ली यांनी लावला होता. वर्ल्ड वाईड वेबचा त्यांना जनक असं म्हटलं जाते. आणि P2Pचा फुल फॉर्म हा मला मेन्समध्ये विचारला होता. P2Pचा फुल फॉर्म होते पीअर टू पीअर, लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं आहे, पीअर टू पीअर. याच्यावर प्रश्न आलेला आहे पेपरमध्ये.
आता ते काय आहे एवढं समजून नाही घेतलं तरी चालेल, पण फुल फॉर्म तुम्ही पाठ ठेवा. तर या पद्धतीनं आपण संगणकाचं लेक्चर कंप्लीट केलेलं आहे. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.